नमस्कार सगळ्या ताईंना, शुभ सकाळ आणि श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे बघा श्रावण सोमवार आणि मला आणि आईला उपवास आहे. सोनूला आणि त्याच्या पप्पाला नाही आहे, कारण की त्यांनी पहिला श्रावण सोमवार धरला आणि शेवटचं धरणार आहे. मधले 2 ते धरणार नाही आहे. बघा छान अशी फुलं तोडून आणले सोनूनी पूजेसाठी. आणि समून सोनू काय करतोय दाखवते तुम्हाला. तर चला. तर सकाळी सकाळी चालू इकडं भावा बहिणीचा अभ्यास करते बा दादासोबत. तर त्याचं लॅपटॉपवर काम चालू आहे. त्याची बघा कशी बटणं दाबायचं काम चालू आहे इकडे. तसं नाही दाबू, खराब होईल ते. तू काय करतोय रे लॅपटॉपवर? तर सोनूचं चालू आहे इकडं होमवर्क बघणं. तर ते बघून ठेवून दे, बाकीचा अभ्यास नंतर. नुसतं बघतच नसतं, दिलं राहते वाचायचं हे ते खूप साऱ्या गोष्टी असतात ना. बरं मी तिला उचलून घेते मग. हा तर आज आम्हाला श्रावण सोमवार असल्यामुळं आम्ही सोनूसाठी खिचडीच केलेली बघा. आणि इकडं चहा उकळती आमच्या तिघांची. आणि आमच्या साबुदाण्यासाठी 2 बटाटे आणि कुकरमध्ये खिचडी केलेली तिकडं. तर बघा ताई इकडं सोनूची पूजा वगैरे झाली आत्ताच. छान असा बेल वगैरे लावून घेतला त्यांनी. आणि आता तो त्याचं वाचन करतोय. आणि इकडं आमची चहा पण झाली बघा. तर आत्ताच गेला बघा ताई सोनू शाळेमध्ये. आणि आज आपण टाकणार ताई आत्ताच दादा शाळेत गेला आमचा, असं म्हणायचं होतं मला. तर समूह म्हणते सोनू नको म्हणून, आहे ना बाई. दादा म्हणायचं का ताईला? दादा शाळेत गेला असं सांगा असं म्हणती ती. तर आत्ताच आमचा दादा इकडे माझी आजी बघा. समोर बघा माझ्या आजीला कशी बाय करते. कर बाई, कर बाय. ते बघा समोरच आहे आई. तिकडे बाय करते आईला. चला. तर इकडं झालेलं आहे बघा ताई साबुदाणा. तर बऱ्याच ताई म्हणतात की साबुदाणा चालत नाही. तर माहीत नाही बघा, पण आम्ही खातो. तर कमेंट करून सांगा खरंच चालत नाही का म्हणून सोमवारच्या उपवासाला साबुदाणा. आणि इकडं सोनूच्या पप्पासाठी आपल्या शेतातली शेपूची भाजी आणलेली होती काल, तर ती शेपूची भाजी केलेली आहे. इकडं मिरच्या उकडलेल्या आहे. ह्या लिंबू मिरच्या आहे. हो ह्या लिंबू मिरच्या आहे बघा. तर ह्या आमच्या घरी नेहमी उकडलेल्या असतात, सोनूच्या पप्पाला आवडतं म्हणून. आणि इकडं पण सोनूच्या पप्पाचं आवडीचं डांगर आहे, कारण की ती एकटे जेवायला. तर 3ही भाज्या त्यांच्या आवडीच्याच आहे. आणि सोनूला आवडती खिचडी, त्याच्यामुळं इकडं आम्ही त्याला डब्यासाठी खिचडी केली. आल्यावर काही साबुदाणा, काही खिचडी, काही पोळी तो खाईल. तर थोडं थोडंच केलेलं आहे आज उपवास असल्यामुळं. इकडं आमच्या चपात्या पण झालेल्या आहे बघा. तर आवरला आमचा स्वयंपाक, बाकीचे कामं बाकी आहे आता. आत्ताच माझं फराळाचं वगैरे झालं बघा ताई, आईचं माझं. आणि आम्ही चाललो शेती, कारण की समूला आत्ता झोपू घालून दिलं, जेवण केलं तिने, ती झोपली. आणि तिचे पप्पा लिहित आहे पार्सल लिहिता तिच्याकडे लक्ष पण देता येतं. आणि आमचं पण शेती काम होतं काहीतरी गेल्यावर. तर मी चालले शेती, पण शेती जायच्या अगोदर दाखवते. अशी दिसते बघा आपली रूम समोरची, जिथं आपण नवीन बांधकाम केलेलं आहे. एक रूम काढतोय, तर 10 बाय 10ची रूम आहे वाटतं ही. तर 10 बाय 10ची रूम आहे ती. तर छान अशी भरती वगैरे पांगून घेतली बघा आम्ही इकडं. आणि पाठीमागं दाखवते चला. तर हे बघा, ही पण भरती पांगून घ्यायची आपल्याला, अजून छान वाटेल मग. आणि एवढीच राहणारी भिंत, याच्यावरती आपण परत जाळी पण लावणार आहे बघा. जाळी लावल्याच्या नंतर म्हणजे वाननेर वगैरे कुदणार नाही, त्याच्यामुळे लावायची जाळी. आणि इकडं बघा आपल्या 20 मिनिटावर म्हणता येईल. तर कशी मोहरीची भाजी उगलेली छान अशी. तर चला, आई गेलेलं आहे पुढं. म्हटलं एकदा ताईला आपली रूम दाखवू आणि आपण पण जाऊ. तर जातो आम्ही आता. आज आम्हाला धनी आणि कांदे दोन्ही पण लावायचे, म्हणजे धनी टाकायची आणि कांदे लावायचे. तर ह्या 2 आरे आहे बघा. अगोदर याच्यामध्ये आपण सगळाच भाजीपाला टाकलेला आहे. शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर, मुळे आणि शेंगड्या असं या 2 याच्यामध्ये लावलेले इकडं. तर ते उगलं का ते पण दाखवते तुम्हाला. चला.
तर इकडं पाणी दिलेलं आहे बघा 2 आऱ्याला. आणि इकडं तर काही उगलेलं दिसत नाही मला, पण समोर काहीतरी चमकतंय. तर बहुतेक ही काय वात आहे, मेथी का? तर जे उगलेलं आहे बघा, जमिनीतून बाहेर आली मेथी. तर सगळ्यात अगोदर आपली मेथी उगली, बाकीच काही उगलेलं नाही आणखी. हे बघू शकता, ही अर्धी आरी आपली मेथीची आहे. तर मेथी छान उगली बघा ताई. तर सगळ्या ताईंना सांगितलं होतं मी की आम्ही 3 आऱ्यामध्ये लसण कांदे टाकणार आहे आणि याच्यामध्ये आता रोप टाकणार आहे कांद्याचं म्हणून. तर ते कॅन्सल झालं बघा. आता बघू शकता किती लांब आहे ह्या 3 आऱ्या. तर मी असं ठरवलं की या 3 आऱ्यामध्ये आपण धनी टाकू. 3 किलो धनी आणलेले आम्ही. तर ते धनी आता बघा पित्तरपाटामध्ये, तेव्हा छान भाव मिळतो. तर आज आम्ही धनी टाकणार आहे, तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर इकडं पहा आई काय करू राहिली. अहो आत्या चपला नका. चपलाच मान आहे त्याला. म्हणजे मग ते चपलाना जे फोडत असते मग ते उगून दिलं होतं असं काही एक काय. हा. तर तेही वाईट वाटू नका देऊ की आम्ही चपलानी धनी फोडले, असं असतं म्हणे. तर आई म्हणते म्हणून आता आपण काही बोलू शकत नाही. आई पुढं माझ्यापेक्षा आईला जास्त माहिती आहे. तर अशी चपलानी धनी फोडून घेता येत्या, चांगले उगता म्हणून. तर हे 3 किलो धनी आणलेले बघा आपण. आणि इकडं आपल्या घरातले जे कांदे आहे आपले, तर त्याला असे पात पण आली बघा, तर ते पण लावून घेणार आहे आपण. तर घेतले बघा आईनी सगळे धनी फोडून असे चपलानी. तर त्याचा मान असतो म्हणे, चपलानी फोडले तर चांगले उगतं आहे ना. हा. आणि इकडं कांदे पण घेतलेले आम्ही. तर अगोदर आम्ही धनी टाकतो, दाखवते तुम्हाला ताई, चला. आणि आज काही समूला आणलं नाही आम्ही, समूला झोपू घातलं. तिचे पप्पा आहे बसलेले, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता निवांत काम करू शकतो आम्ही 1-1.5 घंटा, तोपर्यंत ती छान झोपती. तर धनी पण टाकणं होते आपले. आणि जे उरलेले आपले कांदे, म्हणजे जे कांदे पाथीचे, ते पण इथं लावणं होते बघा या वरमाला. तर आई टाकताय आता धनी. आता ते अर्ध्या आरीपासून सुरुवात करता का राहिलेल्या? हां थांबा थांबा थांबा, इथून टाका ना हो. ही राहिले का? चला. तर ह्या 3 आऱ्या आहे बघा ताई, या पूर्ण राहिलेल्या. आणि याच्यातली पण अर्धी आरी, म्हणजे 3.5 आऱ्या आहे. तर 3.5 आऱ्यामध्ये बघू आपले धनी पुरते का. 4 किलो सांगितले होते, पण थोडी पैशाची टंचाई आली, त्याच्यामुळे 3च किलो आणले गेले बघा. तर अशा टाकताय आई धनी. हे बघा, धनी उशिरा उगते का त्या? हा, धनी शापू उशिरा उगत असते आहे ना. 10-12 दिवस मध्ये तसं नाही. तर मेथी सगळ्यात अगोदर उगती बघा. तर मेथी तुम्हाला दाखवली मी आधी कशी इथं, आणि उगली कशी. तर असे टाकणं चालू आहे आमचे धनी, बघू शकता. तर ह्या 2 आऱ्या झाल्या बघा ताई, ही अर्धी आरी आणि ही पूर्ण आरी, बघू शकता. ह्या 2 आऱ्या पूर्ण टाकून झाल्या. आता बाकी आपल्या ह्या 2 आऱ्या. आपलं बी संपलं होतं, आई गेल्या बी आणायला. चला, पुरती नाते आहे ना. हा, पुरते. इथं खाली सांडले. काय म्हणल्या? उरतीन नाही बाई, उरतीन नाही आत्या. दाट टाका तुम्ही आता. उरतीन नाही, ते व्हायचंच नाही. ते काय होतं, ते तसंच पडतं रान, मग त्याच्यात काही लावणं होत नाही बघा ताई. तर आम्ही आता दाट का ना, पण हे टाकून देणार आहे. थोडे दाट टाका आहे ना, गवत बी कमी होतं दाट असल्यावर. आणि आमचं बाजरं बी बघा ताई किती छान उगलं. पतला असल्यावर ते जुंबड करताय ना त्या, हा. तसं छान दिसतंय बाजरं. त्याला पाणी पाहिजे आहे ना. नादर व्हायची पाणी पडल्यावर. पाणी पडल्यावर लय मस्त होईल बघा. पण त्याला राखायलाच आता लय मेहनत घ्यावं लागणार आहे, नाही तर पाखरं खाऊन घेते आहे ना त्या. मग निम्मट होणार नाही पाखरं. एवढं झालं बघा बाजरं. तर ते बघा पेशंट बसले गाडीवर. तर मी घरी आले होते, पेशंट आले होते मुळव्याधचे. तर पेशंट केले आणि चालले मी परत शेतामध्ये. बघू आईचं टाकणं झालं का नाही. चला. तर हे बघा, ही एक आरी, ही एक आरी आणि ही एक आरी, अशा 3 आऱ्या आहे. 3 आऱ्या पूर्ण आपण धनी टाकले बघा मस्त. आता याला पायाने असं थोडंफार हालून द्यायचं, खालचे वर करायचे. हा, खत का लगेच का? बरं आणा मग. तर आई चालले खत आणायला.
तर झाले बघा ते आपले धनी टाकून. तर आता लावतोय आपण कांदे. तर वर्मन लावणारे आई कांदे कसे वात्या. अशी लावायची. तर हे बघा असे लावताय कांदे. मस्त याची पात आपल्याला नेहमी खुडून नेता येईल. हा भाजीला चालतील की. आहे ना. तर भाजीला चालते याची पात आणि बी पण येईन. तर आपल्याला बी पण धरू याचं. तर इकडं असे लावणं चालू आहे बघा कांदे. आणि मी आमच्या मामानी शेपू आणि कोथिंबीर टाकली होती बघा ह्या बाजऱ्यासोबत. तर ती छान उगली. पाण्यामुळं थोडीशी पतली झालेली बघा. तर इकडं कोथिंबीर उगली बघा छान. आणि तिकडे दिसत असेल तुम्हाला शेपू आणि कोथिंबीर टाकलेली त्यांनी. ते बघा 3 आऱ्या इथं. तर हा आहे आपला शेपू. थोडा पतलाच उगल्या गेला बघा पाण्यामुळं. आणि इकडं कोथिंबीर. तर याला एक 8 दिवस तरी झाले असं 8 ते 10 दिवस टाकून. तर आपली पण कोथिंबीर 8 दिवसांनी अशी दिसेल बघा मस्त. आणि आईचे लावणं चालू आहे कांदे. आणि मी घरी गेल्यावर दाखवते किती पार्सल आहे आपल्याला मुळव्याचे. ते पूर्ण मला पॅक करायचे. मी आता ते पार्सल पॅक करून देते सोनेश पप्पाला. तोपर्यंत आई हे लावून घेईन. आणि नंतर हे जे धनी लावलेले आहेत आई आपण, तर ह्या धन्याला आपल्याला खत टाकून पाणी भरायचं आहे. तर एकदा पाणी भरल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इकडं बघा असे लावले कांदे. तर हे आणलं बघा ताई आपण खत. तर 15-15-15-09 असं काहीतरी खत आहे. आपल्या सरकीचं उरलेलं आहे. तेच टाकणार आहे आपण याला. तर असं पतलं शिपताय बघा आई खत. तर ताई आपण आज धनी आणि कांदे लावले बघा. याला आता पाणी भरून घेईन. तर ताई आपल्याला जेव्हा आपण धनी टाकले तेव्हाच पाणी द्यायचं होतं बघा. पण काय झालं लाईटच नव्हती. तर लाईट आली संध्याकाळी 6 वाजता. तर आता आम्ही पाणी देतोय. तर इकडे चालू आहे बघा आपली मोटर. इथं विहीर आहे आपली. विहीरहून जोडलेलं आहे. आणि इकडं पाणी द्यायचं काम चालू आहे बघा. एक आरी चालू आहे ना त्या. पहिली चारी चालू आहे. अजून इकडं 3 आऱ्या बाकी आहे. 2.5 पावणे 3 आहे ना. भरपूर टाइम लागतो बघा. तो एक अर्धा तासामध्ये होईल आमचं भरणं.